आपण आज अनोखं चित्र बघत असताल. आतापर्यंत कर्जत या ठिकाणं मुलगा शाळेमध्ये जाताना परीक्षा द्यायला गायीवर बसून गेला होता. परंतु गाय आणि आदिवासी पारधी बांधव यांची एक वेगळी नाळ आहे. ती नाळ काय आहे तर गायीला आईप्रमाणे सांभाळलं जातं, पाहिलं जातं. गाय ही पारधी समाजातील व्यक्तींची आई मानलं जातं. जसं आईनं पोटात बाळाला सांभाळते त्याच स्वरूपात गाय आम्हाला आपल्या कुशीवर खांदीवर घेऊन तिच्यावर मागून खाणं, गावामध्ये फिरणं, गावाची राखणी करणं आणि गावाची राखणी करून सकाळी गावामध्ये भिक्षा मागून आपली उपजीविका भागवण्याकरता भारतीय समाज अशा स्वरूपाचे गायीचा उपयोग केला जात होता. आणि त्या ठिकाणं आता वारंवार दिवसांदिवस आता याचं प्रमाण कमी पडत चाललं. हे दुर्मिळ चित्र आहे. महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये एकमेव हे आजोबा यांचं सारं आयुष्य या गायी सगळं आणि या गायीनं त्यांना मुलाप्रमाणे सांभाळलेलं आहे. आज भाग्याचा काळ आहे. या ठिकाणं ते आजोबा बी भेटले आणि त्यांची गायीसुद्धा आज दोघं बी आपण पाहत असतात तिला सांभाळण्याकरता हे खाद्य म्हणजे त्यांनी शेतात जाऊन हे मागून आणलेलं खाद्य आहे. म्हणजे भाकरच मागत नाही तर गाईलासुद्धा खाद्य मागून आणून त्या गाईला जीवापार सांभाळायचं आहे. गाईचं आणि आजोबांचं जर वय विचारलं तर तुम्हाला एक वेगळा विषय वाटेल. गाय आजोबांजवळ आज 27 वर्ष गाय या आजोबांजवळ आहे आणि 27 वर्षामध्ये 27 वर्ष या आजोबांना ही गाय घेऊन फिरत आहे आणि त्यांचे कुटुंब या गायीवर उपजीविका मागत आहे. हे दुर्दैवी विषय आहे. भारतीय समाज हा भिक्षा मागून आपली उपजीविका भागवत आहे. परंतु शासनाच्या कसल्याही सुविधा आदिवासी भारतीय समाजापर्यंत मिळत नाही. आज अधिवेशन चालू आहे. भारतीय समाजाच्या विषयातून वेगवेगळ्या सरकारनं किंवा त्या विभागाच्या आमदारांनी या विषयाला विशेष हे करून शासनाने यांना कशा स्वरूपात सुविधा देतील हे देता येतील याचा आज विचार चांगली आहे.